नागपूरमधील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सातत्याने छळ करणाऱ्या तरुणाला अजनी पोलिसांनी अटक केली आहे. राकेश भंडारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवरून पीडित तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपी हा तिच्या मैत्रिणीचा मामा असून ओळखीचा गैरफायदा घेत त्याने गेल्या काही वर्षांपासून तरुणीला सातत्याने त्रास दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर अजनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सायबर माध्यमातून महिलांचा छळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी सांगितले. पोलीस ठाणे अजनी येथे एक अनाथ मुलगी जी शिकत आहे, नागपूरमध्ये शिक्षण घेत आहे, स्वतःचं भविष्य घडवत आहे, अशी मुलगीची एक तक्रार पोलीस ठाणे अजनी इथे प्राप्त झाली. त्या तक्रारीवरून असं लक्षात आलं की ती अनाथ असून ती एका हॉस्टेलमध्ये राहते व एका चांगल्या कॉलेजमध्ये ती लॉची डिग्री घेत आहे. आणि तिला एक व्यक्ती, तिच्या मैत्रिणीचा मामा आहे, तो व्यक्ती तिला नेहमी परेशान करतो, तिचा पिछा करतो व वारंवार तिला त्रास देत असतो. तर अशा तक्रारीवरून तिच्याकडे नमूद व्यक्ती हा गोंदिया येथील राहणारा असल्याची तक्रारीमध्ये माहिती मिळाली. आम्ही पोलीस स्टेशनला स्वतः हजर होतो. अशा माहितीवरून पोलीस ठाणे अजनी येथील DB पथकाचे शालिग्राम शेंडे, नितीन सोमकुवर, अश्विन सहारे व प्रवीण खवसे यांना तात्काळ या गुन्ह्याबाबत माहिती देण्यात आली व त्यांना माहिती देऊन त्यांना मोबाईल क्रमांक सांगण्यात आला व सायबरचे अंमलदार, सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार हिमांशू आणि अभिषेक पांडे यांच्याकडून तात्काळ लोकेशन घेण्यात आले व त्या लोकेशननुसार DB पथक नमूद आरोपीच्या लोकेशनवर रवाना झाले असता तेथे जाऊन त्यांनी नमूद आरोपीला ताब्यात घेतले व तात्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. नमूद आरोपी हा याचं नाव होतं राकेश उर्फ रेखलाल रमेश भांडारकर. हा आरोपी गोंदियाचा राहणारा होता आणि त्याच्याकडे सध्या कोणताच व्यवसाय नव्हता, परंतु तो सतत त्या मुलीला त्रास देत होता. तिला फोन करायचा वेगवेगळ्या नंबरवरून, तिने ब्लॉकसुद्धा केलेलं होतं, परंतु तो तिला त्रास द्यायचा. अशा तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करून नमूद आरोपीविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे व पुढील तपास पोलीस ठाणे अजनी येथील तपासी अंमलदार करत आहे.